नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यव्यवस्थेचा पाठ क्रमांक पहिला बघणार आहे. लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा रिव्हिजनचा एक महासंग्रामच असणार आहे तुमच्यासाठी. कारण एक्झामला फक्त नाममात्र खूप कमी दिवस आता बाकी आहेत. एकच आठवडा तुमच्या हातामध्ये आहे आणि या एका आठवड्यामध्ये जेवढी जमेल तेवढी तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी रिव्हिजन करायचे आहे. त्याच्यामुळेच या सिरीजला आपण महासंग्राम असे नाव दिलेले आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला खूप सारे फायदे होतील. या एक्झाममध्ये राज्यसेवा असेल किंवा आता येणारी 30 तारखेची कंबाईन पूर्वपरीक्षा असेल. सर्वांनी लवकरात लवकर लेक्चर जॉईन करा. SK MPSC लॅब या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच हा जो यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला किफायतशीर फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जे आपले इकॉनॉमीचे 7 सेशन झालेत ते देखील तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यायचे. आणि एक जो टॉपिक झाला आहे आपला तो म्हणजे सार्वजनिक वित्त. हा टॉपिक देखील तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्यायचा आहे. पार्ट क्रमांक पहिला आपण आज बघणार आहोत. ओके. आणि राज्य व्यवस्थेचा हा महासंग्राम तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये जे प्रश्न असतात विचारले जातात ते 10 प्रश्न विचारले जातात. 10 प्लसच प्रश्न असतात. यामध्ये 8 ते 9 प्रश्न पॉलिटीवरती आणि 1 ते 2 प्रश्न हे जे आहे ते पंचायत राजवरती काय केले जातात विचारले जात असतात. त्यामुळे सिरीज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण अतिसंभाव्य प्रश्नच या सिरीजमध्ये काय करणार आहे आपण घेणार आहे. त्यामुळे ही सिरीज जी आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जी आहे ती लेक्चरची लिंक शेअर करायची तुम्हाला. चला तर मग आपण आपल्या लेक्चरची आता सुरुवात करूयात. SK MPSC लॅब नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. याच्यामध्ये विविध प्रकारचे कोर्सेस टेस्ट सिरीज परचेस करायचे आहे. प्रिलिम बरोबर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षा देखील ही तुम्हाला सिरीज काय होणार आहे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर मग पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसतोय तुम्हाला की खालीलपैकी कोणते विधान चुकीची नाहीत. म्हणजे बरोबर विधाने ओळखायचे तुम्हाला. चुकीचे आहे चुकीचे नाही असे प्रश्न खूप सारे विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे राज्यपाल हे एक घटनात्मक पद आहे. राज्यपाल या घटकावरती हा पहिलाच अतिसंभाव्य प्रश्न तुमच्या समोर आहे. राज्यपाल हे केंद्र शासनाचे नोकर म्हणून कार्य करत नाहीत आणि राज्यपाल यांचे वेतन आणि भत्ते संसदीय कायद्याद्वारे काय केले जातात दिले जात असतात. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हे घटनात्मक पद आहे. अविधान अगदी बरोबर आहे. आता अविधानाचा विचार केला कारण पॉलिटीमध्ये ऑप्शन कट करायचे तुम्हाला. एलिमिनेशन मेथड मी सांगणार आहे. इकडे देखील ऑप्शन अ आहे आणि इकडे बघायचं आहे अ असेल त्याच्यानंतर ब असेल आणि क असेल. तिन्ही पण इथं बाबी आहेत. म्हणजे याच्यातून एक लक्षात येतं की ऑप्शन क्रमांक दुसरा जो आहे तो याच्यामध्ये कट होत आहे. ऑप्शनला कमी करा याच्यामधून जास्तीत जास्त. सरकारी नोकर नाहीत हे देखील याच्यामध्ये बरोबर आहे. म्हणजे इकडे ब आहे आणि इथे देखील ब आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा कट होतो याच्यामधून. आता राहिले दोनच समोर पर्याय तुमच्या. कमी जास्तीत जास्त पर्याय काय करायचे स्किप करायला बघायचं आणि जो राहतो तो आन्सर असतं. संसदीय कायद्याद्वारे निश्चित केले जाते हे विधान अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 4 राज्यपालांचे वेतन आणि भत्ते संसदीय कायद्याद्वारे जे असतात ते काय केले जातात या ठिकाणी निश्चित केले जातात. राज्यपाल यांची नेमणूक जी आहे राज्यपाल यांची नेमणूक मुख्यमंत्री यांच्या मार्फत राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जात असते. कोणामार्फत राष्ट्रपती यांच्या मार्फत जे आहे ती राज्यपालांची नेमणूक केली जाते. आणि हे जे पद आहे ते राज्यपालांच्या मर्जीतले पद आहे. राज्यपाल या व्यक्तीला केव्हाही काय करू शकतात या ठिकाणी पदावरून दूर करू शकतात. मर्जीतले पद आहे केव्हाही पदावरून दूर करू शकतात. मग याच्यामध्ये विचार केला तर एक हे काय आहे घटनात्मक पद आहे. कारण 153 मध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक म्हणजे राज्यांसाठी एक राज्यपाल जो आहे तो 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काय करू शकतो काम करू शकतो. 7वी घटना दुरुस्ती कायदा 1956 मध्ये झाला होता. एक राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काय करू शकतो या ठिकाणी काम करू शकतो. राज्यपालांचा विचार केला यांना कार्यकारी कायदेविषयक वित्तीय देखील अधिकार राज्यपालांना देण्यात आलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा घटक आहे. प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. या घटकावरती राज्यपालांचा विचार केला तर यांचा पदावधी घटनेमध्ये निश्चित आहे आणि तो किती वर्षाचा असतो 5 वर्षाचा असतो. त्यांचा पदावधी जो आहे तो 5 वर्षाचा असतो. पण हा कुणाच्या मर्जीवर आहे राष्ट्रपती. कारण राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. राष्ट्रपतींचा विचार केला तर राष्ट्रपती या व्यक्तीला काय करू शकतात केव्हाही पदावरून दूर करू शकतात. त्यामुळे या बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत इथे लक्षात ठेवायच्या आहेत. या टॉपिकच्या बाबतीमध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण या ठिकाणी बघतोय. शक्तीचा नमुना जो आहे तो यांचा घटनेमध्ये नमूद आहे. त्याचबरोबर यांची पात्रता असेल शर्ती असेल भारतीय नागरिक असावे या व्यक्तीचं वय 35 वर्ष पूर्ण असावे. ह्याच बाबी घटनात्मक आहेत लक्षात ठेवायच्या यांच्या बाबतीमध्ये. आता यांची निवड राष्ट्रपती यांच्या मार्फत केली जाते लक्षात ठेवायचं आहे. यांची निवड प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या राज्यपालांची निवड केली जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत ओळखायचे आहेत.
बिनचूक विधाने. लोकसभेने विशेष बहुमताने विधेयक पारित केल्यास संसदेला राज्यसूचीतील कोणत्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता हे अविधान आपण वाचलेलं आहे. आता इथं बघायचे तुम्हाला काय दिलेलं, लोकसभेने विशेष बहुमताने. आता इथं दिसतंय तुम्हाला की 249 कलमांतर्गत 249 कलमांतर्गत काय असतात या ठिकाणी, राज्यसभेला विशेष अधिकार असतात, लोकसभेला विशेष अधिकार नसतात. ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करायचे. दुसरं विधान अजिबात वाचू नका, ब विधान अजिबात रीड करू नका, दुसरं विधान तुम्हाला बघायचंय. आता अविधान चुकीचं आहे. ओका, इकडे अविधान आहे, इकडे अविधान आहे आणि इकडे देखील अविधान आहे, याच्यामध्ये पण अविधान आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आन्सर मिळून गेलेलं आहे तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये. आता राज्यसभा अशा प्रकारचा ठराव करू शकते. आलं का लक्षात? 2/3 बहुमताने, हजार आणि ह्याने 2/3 बहुमताने काय करते या ठिकाणी, ठराव करते. आणि त्यानंतर मग काय केलं जातं या ठिकाणी जे आहे ते राज्यसूचीतील एखाद्या विषयावरती संसद काय करू शकते, नंतर कायदा करू शकते. 249 कलमांतर्गत राज्यसूचीतील एखाद्या विषयावरती जर राज्यसभेने ठराव केला 2/3 बहुमताने, तर या ठिकाणी संसदेने म्हणजे त्याच ठिकाणी संसद काय करू शकते, 2/3 बहुमताने, म्हणजेच राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव पारित केल्यानंतर संसद राज्यसूचीतील कोणत्या विषयावरती कायदा करू शकते. हा कायदा जो आहे तो त्या कायद्याची अंमलबजावणी 1 वर्ष अशी ती कितीही वेळा या ठिकाणी काय केली जाते, एका वर्षाने वाढवली जात असते. हे जे आहे ते एका वर्षाने काय केली जाते, किती वर्ष हा जो कार्यकाल आहे एका वर्षाने वाढवला जातो. पण आणीबाणी संपुष्टात म्हणजे सॉरी या ठिकाणी या कायद्याचा अंमल संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत राज्यसूचीतील विषयावर जो कायदा केलाय तो काय होतो या ठिकाणी संपुष्टात येतो. राज्यसूचीतील ज्या विषयावरती कायदा केलाय तो काय होतो या ठिकाणी संपुष्टात येत असतो. आंतरराज्यीय तहांच्या बाबतीमध्ये विचार केला, इकडे बघा आंतरराज्यीय तह दिलेला आहे. भारतीय घटनेतील आर्टिकल 253 मध्ये आंतरराष्ट्रीय तहाचा विचार केला तर या ठिकाणी राज्यसूचीतील एखाद्या विषयावरती आंतरराष्ट्रीय कराराबाबतीमध्ये केंद्र सरकारला राज्यसूचीतील एखाद्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्यासाठी त्यांना परमिशनची गरज असत नाही. त्यानंतर 250 नंबरचा आर्टिकल ते देखील खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये विचार केला तर आणीबाणीच्या कालावधीमध्ये, राष्ट्रीय आणीबाणीच्या कालावधीमध्ये संसद राज्यसूचीतील कोणत्या विषयावरती काय करू शकते, या ठिकाणी कायदा करू शकते. लक्षात ठेवायचे तुम्हाला, संसद जी आहे ती राज्यसूचीतील कोणत्या विषयावरती काय करू शकते, या ठिकाणी कायदा करू शकते. केलेल्या कायद्याचा अंमल हा एक वर्ष असा किती वर्ष लागू राहत असतो. पण आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत तो काय होत असतो, या ठिकाणी समाप्त होत असतो. 6 महिन्याच्या केलेला कायदा या ठिकाणी काय होणार आहे, समाप्त होणार आहे. केलेला कायदा जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतो. म्हणजेच या दोन्हीच्या बाबतीमध्ये राज्य कायदा करू शकते का, तर करू शकते. जरी संसदेने कायदा केला तरी विधिमंडळ कायदा याच्यामध्ये करू शकते. पण या दोन्ही कायद्यामध्ये विसंगती निर्माण झाली तर यामध्ये केंद्राचा कायदा म्हणजे संसदेचा कायदा, केंद्र सरकारचा कायदा हा जो आहे ना तो या ठिकाणी काय होत असतो, वरचढ ठरत असतो. केंद्र सरकारचा कायदा याच्यामध्ये काय होतं, वरचढ ठरतो. हे तुम्हाला या लेक्चरच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे. आपण सेकंड क्रमांकाचा देखील या ठिकाणी प्रश्न बघितलाय. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये केंद्र राज्य संबंध भारतीय घटनेचा भाग 11वा ओके 245 ते 255 नंबरच्या आर्टिकल पर्यंत या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. 245 ते 255 नंबरच्या पर्यंत ह्या बाबी या ठिकाणी काय करण्यात आलेल्या आहेत, नमूद करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट प्रश्न, सरकारी आयोगाची खालीलपैकी कोणती शिफारस नाही. 1983 मध्ये सरकारी आयोगाची स्थापना, 1987 मध्ये आपला अहवाल मांडलेला होता या आयोगाने. आता या आयोगाचा विचार केला तर या आयोगाच्या शिफारसीनुसार 263 कलमांतर्गत लक्षात ठेवायचे तुम्हाला काय केलेलं आहे, आंतरराज्य परिषद 263 कलमांतर्गत विचार केला तर आंतरराज्य परिषदेची स्थापना जी आहे ती 28 नोव्हेंबर 1990 मध्ये 28 नोव्हेंबर 1990 मध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आली होती. 356 कलमाचा वापर जो आहे तो क्वचितच करण्यात यावा हे बरोबर आहे, लक्ष ठेवायचे. त्यानंतर अखिल भारतीय सेवा प्रबळ कराव्यात, अखिल भारतीय सेवा प्रबळ कराव्यात हे पण बरोबर आहे. राज्यपालांना महाभियोगाचा अधिकार देण्यात यावा हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे, लक्ष ठेवायचे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आकाशवाणी आणि दूरदर्शनचे विकेंद्रीकरण करावे.
अशा प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत त्या या ठिकाणी सरकारी या आयोगाने केलेल्या होत्या. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचा विचार केला तर पंच आयोग, सरकारी आयोग याच्यावरती काय केले जातात, आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये विचार केला 1983चा आयोग आहे. सरकारी या आयोगाच्या शिफारसीनुसार आंतरराज्यीय परिषदेची स्थापना करण्यात आली होती आणि या आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान असतात. स्थापना राष्ट्रपती करतात. 6 कॅबिनेट मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि किंवा प्रशासक यांचा काय होत असतो, यामध्ये सहभाग होत असतो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यपालांच्या बाबतीमध्ये इथे दिले महाभियोगाचा अधिकार देण्यात यावा, हे विधान चुकीचं आहे. राज्यपालांना महाभियोगाचा अधिकार देण्यात यावा अशा प्रकारची कोणतीही तरतूद ही जी आहे ही सरकारी आयोगामध्ये नमूद करण्यात आलेली नव्हती. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. महान्यायवादी यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला 3 विधाने या ठिकाणी विचारलेली आहेत. महान्यायवादी भारताच्या कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकतात. आता महान्यायवादी भारताच्या कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकतात, हे पहिलंच विधान जे आहे ते बरोबर आहे. आता विधान बरोबर आहे. अविधान म्हणजे खाली चेक करा, पहिल्यांदा ऑप्शन चेक करायचे आहेत. अक्कचे अक्क वाचून प्रश्नाचं उत्तर काढू नका, वेळ खूप जाईल तुमचा. याच्यामध्ये जर विचार केला, अविधान इथे आहे, अविधान इथे आहे आणि इकडे पण अविधान आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याच्यातून एक लक्षात आलं की महान्यायवादी हे भारतीय घटनेतील कलम जे आहे ते 76 नंबरच्या आर्टिकलमध्ये महान्यायवादी आहेत. महान्यायवादी यांचा विचार केला तर देशाचे राष्ट्रपती जे असतात यांच्यामार्फत काय केली जाते, महान्यायवादी यांची नेमणूक केली जाते. आणि हे जे पद आहे हे राष्ट्रपतींच्या मर्जीतले पद असते. राष्ट्रपती या व्यक्तीला काय करू शकते, केव्हाही पदावरून दूर करू शकते. राष्ट्रपती जे आहे या व्यक्तीला केव्हाही पदावरून या ठिकाणी काय करू शकते, दूर करू शकते. महान्यायवादी यांचा विचार केला तर हे हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून लक्षात ठेवायचे ओळखले जात असतात. हायेस्ट लॉ ऑफिसर कोणाचे, तर हे केंद्र सरकारचे हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून ओळखले जातात. यांची पात्रता असेल घटनेमध्ये नमूद करण्यात आलेली नाही. यांचा पदावधी जो आहे तो राष्ट्रपतींच्या मर्जीवर आहे, त्यामुळे पदावधी देखील घटनेमध्ये नाही. नेमणुकीची पद्धत घटनेमध्ये नाही. पदावरून दूर करण्याची पद्धत जी आहे ती देखील घटनेमध्ये नाही. म्हणजे ज्या ज्या काही बाबी घटनेमध्ये असतात त्याच्यावरती एमपीएससी प्रश्न विचारत असते. त्याचबरोबर सध्या आपल्या देशाचे महान्यायवादी आर व्यंकटरमणी आहेत. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे, ब विधान. आता इकडे दिलंय ब, पण इकडे हे येणारच नाही, ऑलरेडी कट झाले, लक्षात ठेवायचं आहे. इकडे जर विचारलं इथं ब आहे, इथे ब नाही, म्हणजे ऑप्शन कट झाला. आता 2 विधाने शिल्लक आहेत. यांना संसदीय कायद्याद्वारे वेतन दिलं जातं असं सांगितलं इथे. संसदीय कायद्याद्वारे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फर्स्ट. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. अ आणि ब ही 2 विधाने बरोबर आहेत. संसदीय कायद्याद्वारे यांचं वेतन नाही दिलं तर राष्ट्रपती हे यांचे वेतन ठरवतात, कारण हे राष्ट्रपतींच्या मर्जीतलं पद आहे. संसदीय कायद्यामध्ये राज्यात केंद्राच्या संचित निधीवरती प्रभारित असतात. हे विधान चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण महान्यायवादी हे जे आहेत हे कोणत्याही देशाच्या उच्च न्यायालयामध्ये देशातील कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या न्यायालयामध्ये उपस्थित राहू शकतात. यांच्या पात्रतेचा विचार केला, पात्रता जी आहे ती घटनेमध्ये नमूद करण्यात आलेली नाही. पण एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होण्याच्या पात्रतेची असावी लागते. सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश होण्याच्या पात्रतेची असावी लागते. तसेच 5 वर्ष उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश, हायकोर्टमध्ये न्यायाधीश किंवा 10 वर्ष न्यायिक पदावरती अनुभव असावा लागतो या व्यक्तीला. त्यानंतरच त्या व्यक्तीची काय केली जाते, त्या व्यक्तीची महान्यायवादी पदी नेमणूक केली जात असते. ही जी व्यक्ती आहे ही सरकारी सेवक या गटामध्ये मोडत नाही, म्हणजेच ही व्यक्ती खाजगी वकिली करू शकते. सरकारी सेवक या गटामध्ये ही व्यक्ती मोडत नाही. त्याचबरोबर या व्यक्तीचा विचार केला तर ही व्यक्ती जी आहे खाजगी वकिली करण्याचा या व्यक्तीला काय आहे, अधिकार देण्यात आलेला आहे. खाजगी वकिली करण्याचा अधिकार जो आहे या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. या व्यक्तीच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवायचे तुम्हाला, MC सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते. याच्या रिलेटेड जे पद आहे ते राज्यामधलं 165 कलमांतर्गत कोणतं पद आहे, महाधिवक्ता. यांची नेमणूक जी आहे ती राज्यपाल यांच्या मार्फत केली जाते आणि राज्यपाल यांच्या मर्जीतले ते पद असते. राज्यपालांच्या मर्जीतले पद असते. राज्यपाल त्या व्यक्तीला केव्हाही पदावरून दूर करू शकतात आणि त्यांचं वेतन जे आहे ते राज्यपालच ठरवतात. त्यांच्या पात्रतेचा विचार केला, 10 वर्ष न्यायिक पदावर अथवा 10 वर्ष वकिली. निष्णात कायदेपंडित तरतूद नाही, इकडे निष्णात कायदेपंडित तरतूद असते. महान्यायवादी यांच्या बाबतीमध्ये निष्णात कायदेपंडिताची जी आहे तरतूद देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ आणि ब. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तुम्हाला मी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. येणार एक्झाममध्ये शेवटला पुश करा. खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, 7 आपले घटक झालेत याचे इकॉनॉमिक्सचे 7 पार्ट आणि पहिला पार्ट आपला पॉलिटीचा चालू आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा पार्ट आपण चालू केलेला आहे.
या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब. आर व्यंकटरमणी बरोबर आहेत. महान्यायवादी जे आहेत ते कोणत्याही न्यायालयामध्ये अगदी बरोबर आहे. पण महाधिवक्ता यांचा विचार केला तर राज्यातील प्रक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयामध्ये त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. देशामध्ये नाही तर राज्याच्या प्रक्षेत्रात कुठेही त्यांना उपस्थित राहण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे. राज्यातील प्रक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयामध्ये. एक लक्षात ठेवायचे दोघंच्या दोघं. आता महान्यायवादी यांचा विचार केला तर संसदीय समितीमध्ये सदस्य होऊ शकतात का? होऊ शकतात. त्या ठिकाणी मत मांडू शकतात का? मांडू शकतात. पण त्या ठिकाणी त्यांना मतदान करण्याचा अधिकार असत नाही. त्या ठिकाणी जे आहे त्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तुम्हाला येणार एक्झाममध्ये नक्कीच या प्रश्नांच्या माध्यमातून चांगले मार्क्स येणार आहेत. या ठिकाणी आपण हे प्रश्न बघितलेत, लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट क्वेश्चन. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे एकमेकांना पूरक आहेत. हा निर्णय कोणत्या खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे? गोलकनाथ खटला असेल पहिला पॉईंट, दुसरा असेल मिनर्वा व मिल्स खटला, तिसरा आहे केशवनंद भारती केस खटला आणि चौथा आहे मनेका गांधी खटला. लक्षात ठेवायचं आहे. चारीच्या चारी खटले इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. मग याचा विचार केला गोलकनाथ खटला याच्यामध्ये येऊ शकत नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मिनर्वा व मिल्स खटला. 1980चा खटला आहे, लक्षात ठेवायचं. हा केशवनंद भारती केस खटला 1973चा कॉन्स्टिट्यूशनमध्ये अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. केशवनंद भारती केस खटलेला या महत्व आहे कारण यांनी लक्ष ठेवायचे सरनामा हा घटनेचा भाग आहे असं सांगितले. लक्ष ठेवायचं सरनामा हा जो आहे तो घटनेचा भाग आहे असं या खटल्यामध्ये काय केलं होतं? नमूद केलेलं होतं. त्यानंतर जर विचार केला तर एक लक्षात ठेवायचं न्यायालयीन सर्वोच्चता असेल किंवा याच्यामध्ये जर विचार केला संसदीय याच्या पद्धतीचा दोघांमध्ये सर्वोच्च कोण, तर त्या संदर्भाच्या गोष्टी देखील केशवनंद भारती केस खटल्यामध्ये नमूद करण्यात आलेत. मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये याचं जे आहे पूरक आहेत एकमेकांना असं या ठिकाणी मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. मूलभूत हक्कांचा विचार केला तर भारतीय घटनेतील कलम 12 ते 35 नंबरच्या आर्टिकलमध्ये आपल्या देशाचे मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. मूलभूत हक्क भारतीय घटनेचा भाग आहे तिसरा आणि हे जे आहे हे आपण USA अमेरिकेच्या घटनेकडून आपण काय केले ते घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये 15 कलम असेल, त्यानंतर 16 कलम असेल, त्याच्यानंतर 19 असेल, त्यानंतर 29 आणि 30 कलमे. या कलमांचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाची याच्यामधली तरतूद कोणती आहे की हे जे आहेत फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध होतात, परकीय नागरिकांना नाहीत. पण मूलभूत हक्कांचा विचार केला तर बाकीचे कलमे भारतीयांबरोबर परकीय नागरिकांना देखील उपलब्ध होत असतात. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये रेट काढता येते म्हणजे ते न्यायप्रविष्ट आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये रेट काढता येते कलम 32 आणि उच्च न्यायालयामध्ये रेट काढता येते कलम क्रमांक 226. कलम क्रमांक किती आहे? 226. ह्या दोन्ही अतिशय बाबी महत्त्वाच्या. तर रिसेंटली जी ग्रुप सी एक्झाम झाली त्याच्यामध्ये काय केलं होतं? हा प्रश्न आयोगाने विचारला होता. राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा विचार केला तर 36 ते 51 नंबरचा आर्टिकल आयरिश या घटनेकडून भारतीय घटनेचा भाग 4 आयरिश या घटनेकडून आपण हा पार्ट घेतलेला आहे आणि आयरिशने स्पेन या देशाच्या घटनेकडून हा भाग घेतलेला आहे. मग याच्यामध्ये समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी या 3 भागामध्ये याचं विभाजन केलं जातं. पण पार्ट आहे भाग आहे 4. भाग कितवा आहे? भाग आहे हा 4. मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे तुम्हाला 44 समान नागरी कायदा असेल, कलमे माहीत असली पाहिजे तुम्हाला. 45 ते 6 86व्या घटना दुरुस्तीने याच्यामध्ये बदल केला आणि 86वी घटना दुरुस्ती महत्त्वाची जी आहे ती 2002 मध्ये आपल्या देशामध्ये झालेली होती. आणि त्याच्यानंतर 48 नंबरचं गोहत्या असेल, 49 नंबरचं कलम कार्यकारी याच्यामध्ये स्मारके स्थाने यांचं संरक्षण करणे, 50 नंबर कार्यकारी व्यवस्थेपासून न्याय व्यवस्था अलिप्त, 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या बाबींचा याच्यामध्ये काय करण्यात आला होता? विचार करण्यात आला होता. खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण घेतोय. वारंवार लेक्चर बघायचे तुम्हाला. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ही फास्ट ट्रॅक जे आहे ते रिव्हिजन घेतलेले आहे. बरोबर विधाने तुम्हाला ओळखायचे आहेत या ठिकाणी. बरोबर विधाने ओळखायची आहेत. भारतामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. अगदी बरोबर आहे पहिलंच विधान. अविधान बरोबर आहे, अविधान बरोबर आहे. बरोबर विधानाचे ओळखायचे आणि अविधान बरोबर आहे. ऑप्शन ऑटोमॅटिक सेकंड क्रमांक कट झालेला आहे.
संघ शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, लक्षात ठेवायचं आहे. हे विधान देखील बरोबर आहे. ब विधान बरोबर आहे. ब विधान बरोबर आहे, पण इकडं ब नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 कट होतो. तुम्हाला या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण ट्रिक सांगतोय मी. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ स्वतंत्रपणे कार्य करतात. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ स्वतंत्रपणे काम करतात. क विधान जे आहे ते चुकीचं विधान आहे. क विधान जे आहे लक्षात ठेवायचे ते चुकीचं विधान आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 देखील कट होतो. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फर्स्ट. ऑप्शन क्रमांक फर्स्ट या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्या देशामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था आहे, म्हणजे पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट येतं, त्यानंतर येतं हायकोर्ट आणि त्यानंतर येतं लक्षात ठेवायचे कनिष्ठ न्यायालयाचा काय होतो समावेश होतो. सुप्रीम कोर्टाचा विचार केला भारतीय घटनेतील आर्टिकल 124 ते 147 पर्यंत याचा उल्लेख आहे. त्यानंतर हायकोर्टचा विचार केला कलम क्रमांक 214 ते 231 नंबरच्या आर्टिकलपर्यंत याचा उल्लेख केला जातो. आणि कनिष्ठ न्यायालय कलम क्रमांक 233 ते 237 पर्यंत कनिष्ठ न्यायालयाचा काय केला जातो समावेश याच्यामध्ये होत असतो. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातील, त्यामुळे हे जे आहेत सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, कनिष्ठ न्यायालय वगैरे व्यवस्थित करून ठेवायचे तुम्हाला. याच्यामध्ये एकात्मिक न्याय व्यवस्था कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकमेकाला हे असतात, कारण आपल्या देशामध्ये अध्यक्षीय नाही तर संसदीय शासन प्रणाली आहे. संसदीय शासन प्रणाली आहे जी की आपण ब्रिटन या देशाच्या घटनेकडून आपण काय घेतलेली आहे. ब्रिटन या देशाच्या घटनेकडून याचा समावेश आपल्या याच्यामध्ये करण्यात आला आहे. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वारंवार येणारे प्रश्न आहेत, ते लक्षात ठेवायचे. लॉजिक तुमचं खूप व्यवस्थित असलं पाहिजे याच्यामध्ये, त्यामुळे सगळ्यांनी खूप बेस्ट अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला या टॉपिकमध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लॉजिक ज्या आहेत, लॉजिकने काय काय गोष्टी क्लिअर कराव्या लागतात. पूर्ण आपला अभ्यास असतो असं काही नाही. ओके. त्यानंतर ब्रिटनच्या राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये ओळखायचं आहे. मागच्या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलंय का? यस. अ आणि ब हे या प्रश्नाचा आन्सर आहे, ए बी. संसदीय शासन प्रणाली कायद्याचे अधिराज्य कायदा करण्याची पद्धत आणि एकेरी नागरिकत्व. आपल्या देशामध्ये लक्षात ठेवा एकेरी नागरिकत्व आहे, दुहेरी नागरिकत्व नाही अमेरिकेगत. त्यामुळे या प्रश्नाचा विचार केला तर ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक 4. आता यामध्ये ब्रिटनच्या घटनेकडून आपण ह्या सर्वच्या सर्व ज्या आहेत त्या तरतुदी घेतल्यात, त्यामुळे अ ब क ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सर्वच्या सर्व विधाने काय होतात याच्यामध्ये यांचा म्हणजे समावेश होतो. अमेरिकेच्या घटनेचा विचार केला, USA च्या घटनेकडून आपण काय काय घेतलेलं आहे तर एक सर्वात महत्त्वाचं उपराष्ट्रपती पद जे आहे ते अमेरिकेच्या घटनेकडून आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर विचार केला याच्यामध्ये अजून काही महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत, एक पहिला पॉईंट आपण घेतला. त्यानंतर दुसरा पॉईंट याच्यामध्ये विचार केला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करणे, त्यांच्यावरती महाभियोग चालवून. त्यानंतर अजून काही याच्यामध्ये आहे USA घटनेकडून आपण फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर न्यायिक पुनर्विलोकन जे आहे ते देखील आपण काय केले USA घटनेकडून घेतलेलं आहे. त्यानंतर घटना दुरुस्तीची पद्धत, साऊथ आफ्रिकेची घटना यांच्याकडून आपण घटना दुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये अजून खूप साऱ्या तरतुदी आहेत, लक्षात ठेवायचं आहे की आपल्या घटनेचा 75% भाग भारतीय शासन कायदा 1935 यांच्याकडून आपण घेतलेले राज्यपालांचे पद. पण राज्यपालाचे पद जे आहे ते 1935च्या कायद्याकडून घेतले. जोड्याला वाला प्रश्न येऊ शकतो, राज्यपालांची निवड हे आपण कॅनडाच्या घटनेकडून घेतलेलं आहे. कोणत्या देशाची घटना आहे? कॅनडा देशाची घटना आहे, त्यांच्याकडून आपण त्या बाबी घेतलेल्या आहेत. त्यानंतर DPSP आयरिश देशाच्या घटनेकडून घेतलेत आपण, आयरिश या देशाच्या घटनेकडून घेतले DPSP. फंडामेंटल ड्युटीज हे जे आहे ते आपण USSR म्हणजे रशिया या देशाच्या घटनेकडून आपण ह्या बाबी घेतलेल्या आहेत. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण आता बघितल्यात एकदम 1-2 मिनिटांमध्ये. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या वारंवार करून ठेवा, कारण की याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कोणाकडून घेतल्या जोड्याला वाला हमखास प्रश्न विचारला जातो किंवा खालील विधाने दिली जातात डायरेक्ट. अमेरिकेकडून मूलभूत हक्क घेतली, कायद्याचे अधिराज्य असेल, त्यानंतर न्यायव्यवस्था असेल. न्यायव्यवस्था हे आपण 1935चा कायदा यांच्याकडून आपण घेतलेली आहे न्यायव्यवस्था. संसदीय विशेषाधिकार, संसदीय शासन प्रणाली आपण ब्रिटनच्या घटनेकडून घेतलेली आहे. इकडे दिले तुम्हाला बघा संसदीय शासन पद्धती. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. अ ब क आणि ड चारीच्या चारी विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. आतापर्यंत जे काही महत्त्वाचे प्रश्न बघितले खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण तुम्हाला करून दिलेले आहेत एकदम शॉर्टमध्ये, आणि त्यामुळे वारंवार हे प्रश्न करून ठेवा. DPSP वगैरे खटले असतील,
संसदीय कायद्याद्वारे काय महान्यायवादी असतील, सरकारी आयोग असेल, त्यानंतर यामध्ये जे काही कायदेविषयी संबंध आहेत 245 ते 255 ते देखील आपण बघितलेले आहेत. त्यानंतर यामध्ये राज्यपालांच्या बाबतीमध्ये देखील आपण काय केलं इथे घडामोडी बघितलेल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये. हा प्रश्न आहे, 3 विधाने तुम्हाला दिलेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्त न्यायालय वकिली करू शकत नाही निवृत्तीनंतर. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 2 किंवा 2 पेक्षा अधिक न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य करू शकतात. अगदी बरोबर आहे. न्यायिक याच्यामध्ये सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार, नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. आता इथं विचार केला तर निवृत्तीनंतर ते वकिली करू शकतात. आता भारतीय घटनेतील कलम 214 ते 231 भारतीय घटनेचा भाग 6वा, मगाशीच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 6व्या भागामध्ये 214 ते 231 नंबरच्या आर्टिकलपर्यंत आपल्या देशाचा हायकोर्ट देण्यात आलाय. 214 प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. त्यासाठीच आपल्या भारतामध्ये 1861 मध्ये कायदा झाला भारतीय उच्च न्यायालय कायदा, आणि 1862 मध्ये 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. बॉम्बे, मद्रास आणि त्याच्यानंतर कलकत्ता या 3 ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती. 1866चा विचार केला तर 1866 मध्ये या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. रिसेंटली विचार केला तर आपल्या देशामध्ये एकूण किती न्यायालय आहेत? उच्च न्यायालय 25 प्रत्येक राज्यासाठी असेल. 215 नंबरच्या आर्टिकलचा विचार केला तर 215 नंबरच्या आर्टिकलमध्ये अभिलेख न्यायालय याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 217 न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे, एक मुख्य आणि इतर याच्यामध्ये न्यायाधीश असतात. त्याचबरोबर 25 पण रिसेंटली मागे विचार केला 2013 मध्ये तर मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 ठिकाणी काय झालेली आहे? उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आणि रिसेंटली 1 जानेवारी 2019 मध्ये आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 25वे उच्च न्यायालय काय झालेलं आहे? स्थापन करण्यात आलेलं आहे. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना रिसेंटलीच करण्यात आलेली आहे 1 जानेवारी 2019 मध्ये. एक उच्च न्यायालय 2 किंवा 2 पेक्षा अधिक यांचं काम करू शकते. 7वी घटना दुरुस्ती 1956, जसं की एक राज्यपाल 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो. तसेच एक उच्च न्यायालय 2 किंवा 2 पेक्षा अधिक अथवा एक किंवा अनेक केंद्रशासित प्रदेशांचं उच्च न्यायालय म्हणून काय करू शकतात? या ठिकाणी ते काम पाहू शकतात. 1866 मध्ये अलाहाबाद, 1861 मध्ये कायदा झाला होता. याच्या संदर्भात व्यवस्थित टॉपिक लक्षात ठेवायचे तुम्हाला. 222 एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये काय केली जाते? बदली केली जाते. तर या प्रश्नाचा विचार केला तर अ विधान चुकीचं आहे, ब बरोबर आहे आणि क देखील बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर ब आणि क पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे, उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, पण त्यासाठी ते त्या आपापसातील त्या राज्यातील राज्यपालांचा काय करत असतात? ते सल्ला घेत असतात. कोणाचा? राज्यपालांचा तो विचार विनिमय घेऊन त्या ठिकाणी ते नेमणूक करत असतात. ओके, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतोय. नक्कीच तुम्हाला या लेक्चरचे फायदे होतील. कलम 44. आता कलम 44 हे भारतामध्ये समान नागरी संहिता आखली जाते. आता अविधान बरोबर आहे म्हणजे बाकीच्या गोष्टी चेक करण्यापेक्षा पहिल्यांदा पर्याय बघा. अ इथे दिलेला आहे, इथे दिलेला आहे आणि इथे आहे, म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो कट झालेला आहे. ब आणि क बरोबर आहे, फक्त चुकीचं आहे कारण 44 समान नागरी कायदा अगदी बरोबर आहे. 36 ते 51 पर्यंत भारतीय घटनेचा भाग कितवा आहे? हा 4था भाग आहे. 36 ते 51 न्यायप्रविष्ट आहे का? तर नाही, पण हा फक्त लक्षात ठेवायचा आहे, फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध होतात, परकीय नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. डीपीएसपी हे जे आहेत आपण आयरिश या देशाच्या घटनेकडून आपल्या भारतीय घटनेमध्ये काय केलंय? याचा समावेश केलेला आहे. सध्या समान नागरी कायद्याची घोषणा करणारं गुजरात 3रं राज्य. पहिलं होतं गोवा राज्य, पहिलं जे होतं ते गोवा. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट देखील चुकीचं आहे, लक्षात ठेवायचा. बरोबर आहे. अ बरोबर, ब बरोबर, त्यामुळे ऑप्शन 3रा कट होतो कारण याच्यामध्ये ब नाही. समाजवादी तत्व आहे समान नागरी कायदा, हे विधान काय चुकीचं आहे, लक्षात ठेवायचं. क विधान चुकीचं. अ आणि ब पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. अ आणि ब हे जे विधान आहे ते बरोबर आहे. मग याच्यामध्ये समाजवादी कलमे कोणकोणती आहेत म्हणजे तरतुदी. त्यानंतर असेल गांधीवादी, कारण 3 भागामध्ये याचं विभाजन केलंय आणि भारतीय घटनेच्या 4थ्या भागात. आणि उदारमतवादी. या 3 बाबींचा विचार काय केला जातो? याच्यामध्ये केला जात असतो. खालीलपैकी कोणतेही विधाने तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत आणि अयोग्य विधाने असेल किंवा बरोबर पण दिले तिकडे
केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियम. आता केंद्रीय निवडणूक आयुक्त यांचे इथं दिले राज्यपाल, इथे काहीतरी पाणी मुरते, लक्षात ठेवायचं. इथं राज्यपाल असूच शकत नाहीत, कारण केंद्र म्हटलं की राष्ट्रपती येतात, राज्यपाल येत नाहीत. अविधान चुकीचं आहे, आलं का लक्षात. आता चुकीची विधाने ओळखायची आहेत, म्हणजे इथं एक लक्षात आले तुमच्या की सर्व विधाने बरोबर आहेत. हा तर पर्याय येऊ शकत नाही, कारण पहिलंच विधान चुकीचं आहे, अयोग्य आहे असं दिलंय तुम्हाला. यांचे वेतन भत्ते, लक्षात ठेवायचं आहे, वेतन भत्ते अधिकार समान असतात, हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आता ब विधान बरोबर आहे, पण तुम्हाला दोन दोन जोड्या दिसत आहेत, इथं दोन जोड्या दिसत आहेत, इथं दोन जोड्या दिसत आहेत, इथं म्हणजे 100% या प्रश्नाचं उत्तर अ आणि क असणार आहे, कारण क विधान पण बरोबर आहे. इतर आयुक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे दूर केलं जातं. इतर आयुक्तांना इतर आयुक्तांना मुख्य आयुक्तांच्या शिफारसीनुसार दूर केलं जातं. राष्ट्रपतीच दूर करतात, पण मुख्य आयुक्तांची शिफारस लागते आणि त्यानंतर मग राष्ट्रपती त्यांना काय करतात, या ठिकाणी पदावरून दूर करत असतात. हे असं विधान पाहिजे, लक्षात ठेवायचे. त्यामुळे क विधान पण चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल, लक्षात ठेवायचं. केंद्रीय निवडणूक आयोग, यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा विचार केला. भारतीय घटनेचा भाग आहे 15वा, 324 ते 329 पर्यंत यांचा उल्लेख आहे. 324 निवडणूक आयोग, 325 धर्म, वंश, भाषा, लिंग या कोणत्याही कारणावरून एखाद्या व्यक्तीला वोटिंग पासून वंचित ठेवलं जाणार नाही. त्यानंतर लक्षात ठेवायचे प्रौढ मताधिकार, कारण आपल्या देशामध्ये 61वी घटना दुरुस्ती 1988 मध्ये झालेली आहे आणि मतदानाचं वय जे आहे ते 21 वरून किती केलेलं आहे, 18. पण या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 1989 मध्ये झालेली आहे, हे देखील तुम्हाला इथे विचारात घ्यायचं आहे. 25 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली, त्यावेळी एक सदस्य होता, पण 1989ला बहुसदस्य झाला, पुन्हा 90ला कॅन्सल झाला आणि एकच सदस्य झाला, पण नंतर कंटिन्यू 193 पासून आयोग काय झाला, या ठिकाणी बहुसदस्य झालेला आहे. हा जो आयोग आहे तो बहुसदस्य झाला, एक मुख्य. आता रिसेंटली विचार केला तर राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. करंटमध्ये जरा चेक करून घ्या ह्या सगळ्या गोष्टी. राजीव कुमार, रिसेंटली जर विचार केला तर राजीव कुमार या ठिकाणी काय आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ह्या बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत, या ठिकाणी इथे विचारात घ्यायच्या आहेत. खूप अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. 325 याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, 325 कलम 329 निवडणूक, या ठिकाणी न्यायालयीन प्रोसेस कोणत्याही प्रकारे निवडणूक आयोगामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. 329 नंबरचं आर्टिकल, यांची पात्रता घटनेमध्ये नाही. पदावधी जर विचार केला 6 आणि 65 मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांना केवळ पदावरून दूर केलं जात नाही. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं, त्याच पद्धतीने त्याच कारणासाठी काय केलं जातं, मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर केलं जात असतं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका घेणे ही जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर देण्यात आली. आणि 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय, 25 जानेवारी हा जो दिवस आहे तो लक्षात ठेवायचा आहे. काय म्हणून साजरा केला जातो, राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जात असतो. आपल्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण वोटिंग करण्याचा अधिकार आहे. आधी होतं 21, 61वी घटना दुरुस्ती 88, त्याची अंमलबजावणी 1989 मध्ये करण्यात आलेली होती. थोडं स्पीडमध्ये घेतोय, एक्झाम जवळ आली, आता ते स्लोमध्ये घ्यायचं म्हणल्यावर तेवढं आपल्याला होणार नाही, आलं का लक्षात. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी आपण घेतोय. वारंवार लेक्चर तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत. इथपर्यंत आपण लेक्चर पॉलिटीचा पहिला पार्ट बघितलाय, उद्या सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. लेक्चर कंटिन्यू करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चरची लिंक तुम्ही शेअर करत जावा. एकदम बेस्ट टाईपमध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला प्रत्येक अतिसंभाव्य प्रश्नाचं स्पष्टीकरण, प्रत्येक पर्यायाचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे योग्य याच्यामध्ये मिळतंय, लक्षात ठेवायचं आहे. योग्य स्पष्टीकरणासहित आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपली पोस्ट कन्फर्म असेल 2023 मध्ये. ओके, त्यानंतर मेनच्या बॅचेस आपल्या चालू होणार आहेत, त्यामुळे पॉलिटी आणि इकॉनॉमीच्या मेनच्या बॅचेस लवकरात लवकर जॉईन करा. तुम्हाला फुल 100% याच्यामध्ये सपोर्ट केला जाईल. चल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लेक्चरला लाईक करायचं आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही लिंक शेअर करत जावा. जास्तीत जास्त आपल्या या गरीब चॅनलचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. चालेल, मग या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.